अध्यक्ष साहेब, आपले घराची तो बने आणि आपले सामाजिक समाज आपल्या सर्व आणि आमची किती कामगार बंधू आणि भगिनी आणि वाढदारांना आणि आज आपण या सभागृहाचे एक नेते शंकर शेट्टी हे आज 8 त्यांचं इथे निधन झाले आहे. त्यांना आपण काही श्रद्धांजली वाहू. ते कामगार नेते होते, त्या आपण सगळे उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि पुढील कार्यक्रम सावधान. ओम शांति शांति शांति. कामगार काही मागण्या आपल्या आहेत. आजचा दिवस हा आपला काळा दिवस म्हणून आपण पाळला पाहिजे. आज टोळी उभी झाली, बजेट लागू झाला म्हणजे आपला संप कोरडमध्ये आला, तरुण पडत आलाय. त्याचा आपण मोठा आनंद नाही झाला, हे दुःख आहे आणि दुःख आपण भोगले आहे. त्या टोळीच्या वर्षापूर्वी तेही आपण सांगून करतोय, केलं पाहिजे. आणि आता आपलं घरी कधी मिळणार. 2 वर्षापूर्वी आम्ही एक चिमुळे लोक लावलं संयुक्त मुंबई माणसं काय फुललं पाहिजे. त्याच्यात निघाले म्हणून आपण क्लिक आपण तयार केले आहे. क्लिक प्रमाणे कामगार झोपलं फुलवायचं आहे आणि त्या पाठवायचं आपले बरीच आहे पाहिजे. बघा आता काल केली झालं, आपण कुठे कमी पडलो. 200 वर्षापूर्वी आपण ब्रिटिश राज्य गेलं, 5 जण आले आणि आता महाराष्ट्र भारत जिंकला. आता इथं नाही मुंबईमध्ये 5 जण आले मारवाडी वगैरे आणि मुंबई काढली केली. मी म्हणतो भारत आपण एक आहोत, माझ्यासाठी आपण महाराष्ट्र माती आहे, माझ्यासाठी आपण एक पाहिजे पाहिजे. आज जे आपल्याला मिळत नाही खोली या 5 जणांमुळे मिळत. आपलं तिकीट बळ नाहीये, टांगावर पट्टी झाला काहींचा, काही टांगा घोडापट्टी झालाय, काही घोडे पाळ आहे. पण आपल्या टांगावर उभा आपला रथ उभा करायचा आहे. कसा करायचा आहे तर तुम्ही सगळे अर्जुनपणा जिनी कामगार आणि खोली आम्ही नाही घर तरी तुम्ही घेऊन घ्यायचे आहे. त्या तुम्ही सगळे अर्जुनपणा पाहिजे. कर्णपणी होऊ नका, तर त्यांना गर्व होतो. अर्जुनपणा श्रीकृष्ण आपल्या पाहिजे उभा आहे, तो साध्य करणार आहे. श्रीकृष्ण लढाई करत नाही, लढतो लढाई अर्जुन. आणि तुम्हाला उतरायचं आहे. टांगा पलटी आता राजकारण झालंय. आता टांगा पलटी आपल्याला बंद करणार, विद्यापीठात करायचं आहे, प्रत्यापीठातून करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अर्जुन म्हणा. आपल्याला इथे शिकण्यासाठी सारखी लागली आहे. आम्ही तिथे घोडे बनत तयार आहोत, पण टांगा बंद पलटी करायचा आहे. त्यात आपल्याला 3 दिवस बोलत घ्यायचे सरकारला. 1 मे पर्यंत 1 मे पर्यंत 3 दिवस सरकार म्हणते ना आम्ही तुम्हाला घर देऊ मुंबईत घर देऊ. हा शब्द नाही आहे बघा शासनाचा. घर देऊ मी कामगारांना आणि आपली कुठं बंद घेत 103 दिवस आपण 100 दिवस म्हणतो, 303 दिवस घ्यायचे आहे. 1 नोव्हेंबरला आपले आमचं वाटापाणी नाही, त्या दिवशी वाटापाणी आपण इथे काय चालू करायचं आहे. त्या तुम्ही सगळे आधी असाल तर आम्ही तो वाटापाणी आणि पहिला भाग करायचा आहे आणि त्यावेळी आपल्याला आपली करायची आहे. आणि त्या पेट्याने तुम्ही आधी व्हायला पाहिजे. घर आपल्याला मिळायसाठी आम्ही घरासाठी येणार नाहीये, तेही मिळून घ्यायचे. जसा रामायणामध्ये सत्यसाठी वाद झाला, रामायण घडलं, महाभारत जगण्यासाठी घडलं. आता आपल्याला झाल्यासाठी महाभारत बनवायचं आहे. जसं अर्जुनाने महाभारत जगण्यासाठी तर आपल्या एका खोलीसाठी लढाई करायची आहे
आणि ती सगळी अर्जुन म्हणाली पाहिजे. जी तुम्हाला पाहिजे तर आपण अर्जुन म्हणाली त्याच पेक्षा तिने कामाला लागा आणि तिने घरात उतरला पाहिजे. संख्या दाखवली पाहिजे, संख्येशिवाय बळ नाही. संख्या पाहिजे. 5 पांडवली कसं संख्या होती, कमी होती, पण तिचा सांगणारा महान योद्धा होता. तो आज बने आपल्याला कृष्णधार दिला आहे. त्याचा आपण राहतो करून ते मार्ग करून घ्यायचं आहे. सत्तेकडे भरपूर आहे. सत्तेकडे पैसा आहे, काम सैनिक आहे, पोलीस यंत्रण आहे. आपले काही यंत्रणा नाहीये. आपले फक्त नियोजन आहे आणि कायद्याची संविधान आहे. त्याच्यावर आपण उतरायचं आहे संविधानावरती आणि लढाई शासनाने करायची आहे. एवढं मी सांगतो. आणि आजचा दिवस आहे हा मी म्हणतो काळा दिवस आपला आहे. हा काळा दिवस पाहायला पाहिजे. मी म्हणतो याला म्हणतो मी आपण काय जाऊन जाऊया मैदानात. आता जो काळा दिवस आहे 24 वर्ष झाली म्हणजे आम्ही आता आमचा संपर्क आम्ही त्या दिवशी होतो मी बोलायचे. आता आम्ही आता येतो माझा पुढच्या मुलाला कळणार नाही किल्ल्यामध्ये काय 6 वाजता किल्ली उघडायची. आमची मुलाचे नाही किल्ली मध्ये किल्ला धुरी यायचा कापूस कोणी खातात ते आम्हाला माहिती आहे. 60% लोक टीव्ही मिली कामगार समजलं. आणि आज यांच्यामुळे या जो एरिया आहे पठाणगडी हे सगळे आमच्या मिल कामाचे जीवावरती गप्पा झाले. डायरेक्ट फटी घ्यायचे पठाणी सर 10 वाजता मिल पाहिजे 10 वाजता वाजत जायचे पठाणी. या पठाणांनी गल्ले भरले आणि आता इल्ले बांधले मिल कामाच्या घामावरती. मी जास्त काही पण आणत नाहीये, पण आपण सगळ्यांनी अर्जुन म्हणा आणि आपण जरा दुसऱ्या बाबा ठरवायचं आहे. अशा मैदानामध्ये महाभारतासाठी घोडीसाठी महाभारत ठरवता घोडीसाठी आपल्या लढवायचं घोडीसाठी. आणि त्यासाठी आपण हे जास्त लढत नाही. आपल्याला पहिले मागे येणार आहे आपले योद्धे म्हणजे एवढे आणून आपले बरोबर का मी लढाई घेतो. जय माहिती.